Hello dear students, welcome again. Today we are going to learn remaining part of the 1.4 Pillars of Democracy. So now open your textbook. Look at the page number 38. Last paragraph. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred. म्हणजेच काय की जेव्हा ही घटना घडली तेव्हा USA म्हणजेच अमेरिकेच्या संयुक्त राज्यात त्या ठिकाणी सॉलिडॅरिटी म्हणजे काय ऐक्याची भावना तर ऐक्याची भावना खूप कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकन लोकांना वाटायचं की ते सर्वजण एक राष्ट्र आहेत असे त्यांना कधीच वाटले नाही. दे डिड नॉट थिंक दॅट दे वेअर अ नेशन तर ते एक राष्ट्र आहेत असं त्यांना वाटले नाही. इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट दे वेअर अ नेशन हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन. जर अमेरिकन जनतेला ते एक राष्ट्र आहेत असे जर वाटले नाही तर भारतीयांच्या मनात ते एक राष्ट्र आहेत अशी भावना निर्माण होणे किती कठीण आहे हे याच्यावरून लक्षात येते. I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India. They preferred the expression the Indian nation. Dr. Babasaheb Ambedkar said that he remembered the days when politically minded Indians resented the expression. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मला अजूनही आठवतं की त्या दिवसात पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स म्हणजे काय राजकीयदृष्ट्या विचारवंत भारतीयांना भारतीय जनता या अभिव्यक्तीची चीड येत असे. रिसेंटेड म्हणजे काय चीड येणे किंवा नापसंती व्यक्त करणे तर त्यांनी चीड व्यक्त केली होती त्यांची या अभिव्यक्तीची आणि त्याऐवजी ते भारत देश किंवा राष्ट्र या अभिव्यक्तीला ते प्राधान्य देत. दे प्रिफर द एक्सप्रेशन द इंडियन नेशन म्हणजे भारत देश किंवा राष्ट्र या अभिव्यक्तीला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन वी आर चेरिशिंग अ ग्रेट delusion. Then I am of opinion that in believing that we are a nation we are cherishing a great delusion. Delusion means a mistaken idea or opinion. भ्रम किंवा गैरसमज. तर आता ते पुढे सांगतात की आपण आपल्या मनामध्ये एक मोठा भ्रम किंवा गैरसमज रुजवलेला आहे. तो म्हणजे काय हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. थाउजंड ऑफ कास्ट म्हणजे हजारो किंवा सहस्रावधी जातींमध्ये विभागलं गेलेले लोक एक राष्ट्र कसे बनू शकतात. त्याचप्रमाणे द सुनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट ॲज एट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ड द बेटर फॉर अस. आणि आपण अद्याप राष्ट्र हा जो काही शब्द आहे त्याला सोशल आणि सायकोलॉजिकल म्हणजे काय सामाजिक व मानसिकदृष्ट्या अभिप्रेत असणाऱ्या अर्थांचे राष्ट्र नाही आहोत ही जाणीव जितक्या लवकर आपल्याला होईल तितके ते आपल्यासाठी चांगलं असेल. फॉर देन ऑनली वी शुड रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलायझिंग द गोल. तर फॉर देन ऑनली वी शुड रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन आणि तेव्हाच एक राष्ट्र बनण्याची जी काही नेसेसिटी आहे किंवा गरज आहे ती आपल्या लक्षात येईल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक त्या मार्गांचा पद्धतींचा आपण गांभीर्याने विचार करणार. The realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States.
तर अमेरिकेपेक्षा आपल्या देशाला या ध्येयाची पूर्तता करणे फार अवघड असणार आहे. कारण द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. कारण काय आहे त्याचं, अमेरिकेला जातीची समस्या नाही. इन इंडिया देर आर कास्ट. परंतु भारतामध्ये जाती आहेत. द कास्ट आर अँटी नॅशनल. अँटी नॅशनल म्हणजे काय, राष्ट्रविरोधी. तर जाती या काय असतात, राष्ट्रविरोधी असतात. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. कारण सामाजिक जीवनात सर्वप्रथम काय करत असतात जाती, ताटातूट किंवा फूट निर्माण करत असतात. दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलुसी अँड अँटीपॅथी बिटवीन कास्ट अँड क्रीड. तर या जाती, विविध जाती आणि पंथ क्रीड म्हणजे काय, पंथ, यामध्ये त्या जेलुसी म्हणजे काय, ईर्ष्या किंवा मत्सर, द्वेष निर्माण या करत असतात. म्हणून त्या राष्ट्रविरोधी असतात. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल these difficulties if we wish to become a nation in reality. But we must overcome all these difficulties. परंतु जर वास्तवात आपल्याला एक राष्ट्र म्हणून उदयास यावयाचं असेल किंवा यायची इच्छा असेल तर काय करावं लागेल, वी मस्ट ओव्हरकम ऑल दिस डिफिकल्टीज. तर आपल्याला या सर्व अडचणींवर मात करावी लागेल. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ऑनली वेन देअर इज अ नेशन. बंधुत्व वास्तवात तेव्हाच येऊ शकते, इनफॅक्ट तेव्हाच येऊ शकते जेव्हा एक राष्ट्र अस्तित्वात येते. व्हेन देअर इज अ नेशन, जेव्हा एक राष्ट्र अस्तित्वात येत असते. विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट. विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट. जर बंधुत्व नसेल तर समता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी केवळ कोट्स ऑफ पेंट म्हणजेच वरवरचा मुलामा ठरतील. इथं आपला हा लेसन संपलेला आहे.